बाहेरचा चीज गार्लिक ब्रेड आपण नेहमीच खातो. आज आपण पराठा ट्राय करूया, तोही घरच्या घरी. असे उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांच्या चवी पुरवणं हे कितीही केलं तरी कमीच पडतं. मग हाही एक उपाय आहेच आपल्याकडे. जसं नेहमी चपातीचं पीठ आपण मळतो तसंच ते मळून घ्यायचं आहे. आता आपण त्याची चपाती लाटून घेऊया. चपाती लाटून घेतल्यानंतर त्याच्यावर आपण बटर किंवा साधं तूपही घरातलं तुम्ही वापरू शकता, ते सगळीकडे लावून घ्यायचं आहे. त्याच्यावर चिली फ्लेक्स टाकायचे आहे. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त त्याचं प्रमाण तुम्ही करू शकता. मी इथे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, ठेचून घेतल्या आहेत. त्यातला थोडा लसूण तुम्हाला केवढा हवा आहे त्या हिशोबाने चपातीवर पसरवून घ्यायचा आहे. इथे आपण स्पेसिफिकली मोझरेला चीज वापरणार आहोत. तो चीज पूलचा जो लुक आहे तो येण्यासाठी. चीज सगळीकडे पसरवून घेतल्यानंतर चपाती जी आहे ती त्रिकोणीमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे. तुम्ही बघताय की मी हळूहळू सुकं पीठ टाकून ते हातानेच पसरवून घेते आहे. डायरेक्ट लाटणं घेतलं तर कधी काय होतं की आतमध्ये जे सारण भरलं आहे ते बाहेर येतं पटकन. त्यामुळे आधी हाताने छान हळूहळू पसरवून घ्या आणि नंतर लाटणं फिरवायला घ्या. लाटणं फिरवतानाही हलक्या हाताने फिरवा, नाहीतर चीज आत्ताच बाहेर येईल आणि ते सगळ्या तव्याला चिटकून जाईल. तवा गरम करणार आहोत आणि हा पराठा बटर किंवा तूप लावून दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घेणार आहोत. तर आपला इथे चीज गार्लिक पराठा तयार आहे. छान गरम गरम सर्व करा तुमच्या आवडत्या चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर आणि एन्जॉय करा.